नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। नमस्कार, नवसंकेत न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। राष्ट्रीय महामार्ग मयूर फाटा शिरोली MIDC येथे ऊसाची ट्रॉली व टेम्पोची धडक, सुमारे तासभर महामार्ग ठप्प। आज दुपारी 12च्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व सिमेंट पाईप वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा मयूर फाटा शिरोली MIDC येथे अपघात झाला। सविस्तर माहिती अशी की ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ऊस घेऊन बांबोडे येथील उदयसिंगराव गायकवाड कारखान्याकडे जाण्यासाठी वाटारच्या दिशेने चालला होता। हा ट्रॅक्टर शिरोली MIDC मयूर फाटा येथे आला असता MIDC येथून सिमेंट पाईप भरलेला टेम्पो रस्ता क्रॉस करत असताना समोर वाहन आल्याने अचानक ब्रेक दाबल्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर नियंत्रित न झाल्याने ट्रॅक्टरने टेम्पोला जोराची धडक दिली। यामुळे ट्रॅक्टरचे पुढील चाके टेम्पोच्या खाली गेली। त्यामुळे दोन्ही वाहने एकमेकात अडकल्याने वाहने मागे पुढे घेता आली नाहीत। बरोबर रस्त्याच्या मधोमध हा अपघात झाल्याने पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे तासभर पूर्णपणे ठप्प झाली होती। जवळपास तावडे हॉटेलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। ही घटना समजताच शिरोली MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यानंतर क्रेन बोलावण्यात आली, पण वाहतूक ठप्प असल्याने क्रेन येण्यास उशीर झाला। सुमारे तासाभराने वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले। त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। पोलिसांना ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी व वाहने मार्गस्थ करण्यासाठी नागावचे ग्रामपंचायत सदस्य अमित खांडेकर, विवेक नागावकर, शिशिर बिडकर, तानाजी पवार, दयासागर कांबळे, सर्जेराव डापळे यांनी मदत केली। हा अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पीड ब्रेकरचा मुद्दा चर्चेत आला आहे। ज्या ठिकाणी महामार्गावर वाहतूक सेवा रस्त्याला वळवली आहे व ज्या ठिकाणी रस्ता क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकातून होत आहे। ही बाब महामार्ग अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे। नवसंकेत न्यूजसाठी शिरोलीहून अमित खांडेकर।